नमस्कार. मी श्रीधर कुलकर्णी, MP रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, ARA नंबर 1764. आज आपल्याला शेअर मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे. आज सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यावर घसरण होती. दुपारी 2 नंतर मात्र कामकाज संपेपर्यंत मार्केटमध्ये तेजी टिकून होती. आज मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 118 पॉईंटनी वाढून 75,318 वर बंद झालेला आहे. निफ्टी हा 41 पॉईंटनी वाढून 23,659 वर बंद झालेला आहे. आजच्या कामकाजामध्ये BSE पॉवर इंडेक्स 1.78%, BSE कॅपिटल गुड्स इंडेक्स 1.52%, BSE एनर्जी इंडेक्स 1.45% वर आहेत. निफ्टी मिड कॅप इंडेक्स 0.49%, निफ्टी स्मॉल कॅप इंडेक्स 0.04% वर आहेत. आज ग्रासिम इंडस्ट्रीजसहित काही कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्ट आलेले आहेत. आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: हिंदाल्को 3.55%, रिलायन्स इंडस्ट्रीज 2.80%, बजाज ऑटो 2.52%, बजाज फिनसर्व 1.27% अशी वाढ आहे. आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: BEL 2.28%, टेक महिंद्रा 1.92%, इटर्नल 1.57%, टाटा स्टील 1.09% अशी घसरण आहे. आज सुद्धा रुपयाच्या दरात घसरण झालेली आहे. मार्केट बंद होताना रुपयाचा दर हा 29 पैशांनी घसरून ₹96.82 प्रति डॉलर असा होता. FIIने 1597 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे. देशीय वित्तीय संस्थांनी 1968 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे. धन्यवाद.